आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स एम-पी-एस-सी, एस-एस-सी, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. चला तर मग सुरुवात करूया. पॉइंट 1 आहे प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. वरिष्ठ पत्रकार संगीता बरुआ पिशरोटी यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या PCIच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या वरिष्ठ राजकीय पत्रकार आहेत. संगीता बरुआ पिशरोटी प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. प्रेस क्लब ऑफ इंडियाची स्थापना 1958 ची आहे. मुख्यालय नवी दिल्लीला आहे. पत्रकार आणि मीडियाची एक प्रमुख संस्था आहे. उद्देश स्वातंत्र्याचं रक्षण करणं आणि नैतिक आणि जिम्मेदारीपूर्ण पत्रकारितेला प्रोत्साहन देणं. प्रेस क्लब ऑफ इंडिया 1958 नवी दिल्लीला मुख्यालय. संगीता बरुआ पिशरोटी पहिल्या PCIच्या महिला अध्यक्ष. दुसरा पॉइंट आहे ग्लोबल AI इंडेक्स 2024. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे जाहीर ग्लोबल AI वायब्रन्सी टूल रिपोर्ट 2024 नुसार भारत अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये भारत 7व्या क्रमांकावर होता. भारतानं एकूण 4 स्थानांची झेप घेतलेली आपल्याला यामध्ये बघायला मिळते. ग्लोबल AI रँकिंग 2024 मध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे 78.60 गुण. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे 36.95 गुण. भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे 21.59 गुण आणि त्यानंतर दक्षिण कोरिया आणि UK आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे भारत ग्लोबल AI रँकिंग मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणि भारताचे गुण आहेत 21.59. दोन्ही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरा पॉइंट आहे आर्ट अँड कॅपिटलचा ग्लोबल पासपोर्ट रँकिंग 2025. संस्था आहे आर्ट अँड कॅपिटल आणि या आर्ट अँड कॅपिटलच्या ग्लोबल पासपोर्ट रँकिंग नुसार UAEचा संयुक्त अरब अमिरातीचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकाचा पासपोर्ट ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला सिंगापूर आणि स्पेन एकत्रितपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि भारताचा आपल्याला 67वा क्रमांक बघायला मिळतोय. आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट भारताचा रँकिंग ग्लोबल पासपोर्ट रँकिंग मध्ये आहे 67वा. पुढचा पॉइंट आहे भारतातील पहिलं स्वदेशी आणि प्रगत ब्रेन स्टेमचं क्लिनिकल ट्रायल. एम्स दिल्लीनं भारतातील पहिल्या स्वदेशी आणि प्रगत ब्रेन स्टेमचं क्लिनिकल ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण केलंय. सुपरनोव्हा स्टेन रिट्रीव्हर या उपकरणाचा गंभीर स्ट्रोकच्या रुग्णांवरती उपयोग केला जातो. त्याची चाचणी भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आली आहे. मुख्य मुद्दे काय आहेत? तर चाचणीचं नाव आहे ग्रासरूट चाचणी. उपकरणाचं नाव आहे सुपरनोव्हा स्टेंट रिट्रीव्हर. ग्रॅव्हिटी मेडिकल टेक्नॉलॉजी या भारतीय कंपनीनं विकसित केले आणि उद्देश काय आहे? गंभीर स्ट्रोक दरम्यान मेंदूतील मोठ्या रक्तवाहिनीतील रक्ताच्या गुठळ्या काढून टाकणं. खूप IMP पॉइंट आहे. सगळेच मुद्द्यांवरती 100% प्रश्न येऊ शकतो असा पॉइंट आहे. ग्रासरूट चाचणीचं नाव आहे सुपरनोव्हा स्टेंट रिट्रीव्हर. उपकरणाचं नाव आहे आणि उद्देश आहे गंभीर स्ट्रोक दरम्यान मोठ्या रक्तवाहिन्यातील रक्ताच्या गुठळ्या काढून टाकणं. पुढचा पॉइंट आहे WSF स्क्वॉश विश्वकप 2025. भारतानं नवीन इतिहास रचत पहिल्यांदाच WSF स्क्वॉश विश्वकप 2025 जिंकला आहे. चेन्नईमध्ये खेळलेल्या अंतिम सामन्यात भारतानं हाँगकाँगला 3-0 हरवलं आणि हा इतिहास रचला आहे. हाँगकाँगला हरवले फायनलमध्ये 3-0 आणि पहिल्यांदाच स्क्वॉश विश्वकप भारतानं जिंकलाय. भारताचं या स्पर्धेतील हे केवळ दुसरं मेडल आहे. याआधी भारतानं 2023 साली ब्रॉन्झ जिंकलं होतं. फायनलमध्ये भारताच्या जोशना चिनप्पा, अभय सिंह आणि अनाहत सिंह या तिघांनी पण आपापल्या मॅचेस जिंकल्या आणि ही महत्त्वाची कामगिरी केली आहे. पुढचा पॉइंट आहे महत्त्वाचे वन लाइनर्स. पॉइंट 1 आहे ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंट कंपनी मुंबईच्या पवईमध्ये आशियातील सर्वात मोठं ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC बनवणार आहे. त्यासाठी $1 बिलियन गुंतवणुकीची घोषणा पण कंपनीकडून करण्यात आली आहे. हे केंद्र एकूण 6 एकर जागेवरती बांधले जाणार असून एकूण 45,000 रोजगार निर्मितीची पण अपेक्षा आहे. पुढचा पॉइंट आहे विरंगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशामधलं तिसरं चित्ता निवासस्थान म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 2026 ला बोत्सवाना देशातून 8 चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत आणि त्याच्यामधले काही चित्ते विरांगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केली जातील. कुनो नॅशनल पार्क भारतातील पहिला चित्ता निवासस्थान म्हणून
2022 मध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यानंतर गांधीसागर व्याघ्र प्रकल्प दुसरं निवासस्थान होतं आणि आता राणी दुर्गावती आपल्याला तिसरं निवासस्थान म्हणून बघायला मिळतं. पुढचा पॉइंट आहे पहिले डी.व्ही. कपूर फाउंडेशन एनर्जी इनोव्हेशन अवॉर्ड्स 2025. 2 श्रेणीमध्ये देण्यात आला. तरुण इनोव्हेटर्स आणि संस्था. तरुण इनोव्हेटर्स डॉक्टर अच्युतचंद्रन यांना देण्यात आलंय. CSIRचे सायंटिस्ट आहेत. नॅनो इलेक्ट्रिसिटी जनरेटर संशोधनासाठी देण्यात आलाय. ₹1,00,000 रोख पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्था देण्यात आला NTPC नेत्राला कोळसा तंत्रज्ञानाचा हरित वापर. पुरस्काराचं स्वरूप आहे ₹10,00,000 रोख. डी.व्ही. कपूर फाउंडेशन एनर्जी इनोव्हेशन अवॉर्ड्स 2025 डॉक्टर अच्युतचंद्रन आणि NTPC नेत्रा. नेक्स्ट पॉइंट आहे WWE सुपरस्टार जॉन सीनानं WWE मधून ऑफिशियली संन्यास घेतला आहे. त्याची फेमस फ्रेज आहे हसल लॉयल्टी रिस्पेक्ट आणि तो एकूण 17 वेळा WWE चॅम्पियन राहिलेला आहे. आजचा शेवटचा पॉइंट आहे FIA युरोपियन रॅली चॅम्पियनशिप 2025चं सांघिक विजेतेपद भारताच्या MRF टायर्सनं जिंकलं आहे. भारताच्या MRF टायर्सनं सांघिक विजेतेपद एकूणात तिसऱ्यांदा ही स्पर्धा MRF टायर्सनं जिंकली आहे. त्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. धन्यवाद.